नाशिकच्या मनमाडमधील वेशीतील श्री नीलमणी गणेश मंदिरानं शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेमध्ये मानाचं स्थान पटकावलंय। आम्ही परंपरा पाळतो, आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो हे ब्रीद वाक्य घेऊन श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट काम करते। गणेशोत्सवानिमित्त मंदिर सजले असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे। लोकसंख्येच्या दृष्टीनं नाशिक जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचं शहर म्हणून ओळख असलेल्या मनमाड शहरातील नीलमणी गणेश मंदिर 13व्या शतकापासूनच अस्तित्वात असल्याची ऐतिहासिक संदर्भ ग्रंथात नोंद असून त्या श्री देव मामलेदार महाराज यांनी देखील नीलमणी गणेश मंदिरास भेट दिल्याचा उल्लेख आढळून आलाय। पेशवाई काळात या मंदिराची ख्याती मनमाडसह पंचक्रोशीत होती। ब्रिटिश आमदानीत सुमारे 1925च्या आसपास शहरातील तत्कालीन रेल्वे अधिकारी साने यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती बोलली जाते। 1917च्या सुमारास शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी ओम मित्र मंडळाच्या वतीने नीलमणी गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करून आजचे रूप मंदिराला प्राप्त करून दिले। छोट्या चौथऱ्यावर विराजमान झालेल्या श्री गणेशाच्या मूर्तीला शेंदूर लेपन केलं असून मूर्तीच्या गळ्यात माळ आहे। मूर्तीच्या 2 हातात आयुधे असून एका हातात जपाची माळ व पायात कडे, डोक्यावर मुकुट आहे। ध्यान मुद्रेतील मूर्ती असून मूर्तीचे डोळे मिटलेले आहेत। गणेशाच्या मूर्तीपैकी ही अतिशय दुर्मिळ आहे। नीलमणी गणपती मंदिरात गणेशोत्सव काळात आणि संकष्टी चतुर्थीला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। गणेशोत्सव काळात गुलाल डीजे यांचा वापर न करता पारंपरिक भारतीय वाद्यांचा वापर करून श्री गणेशाची नगर प्रदक्षिणा मिरवणूक पालखीत श्री गणेश विराजमान करून काढली जाते। यावेळी लोककला, मर्दानी खेळ आदींना प्राधान्य देण्यात येऊन चित्तथरारक प्रात्यक्षिके केली जातात। पर्यावरण रक्षण, स्त्री भ्रूण हत्या यावर प्रबोधन केलं जातं। तसेच वर्षभर सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात। मंदिर हे अति प्राचीन मानलं जातं। जो मंदिर कोश आहे शासनाचा, त्या 13व्या शतकाच्या आधीपासून या मंदिराचा उल्लेख आढळतो। मनमाडमध्ये नीलमणी गणेश मंदिर, हनुमान मंदिर आणि खंडोबा मंदिर असं 3च मंदिरांचा उल्लेख आहे। साधारण 100 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असावा, परंतु 1997 साली मनमाड शहरामध्ये ओम मित्र मंडळाने या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून या मंदिराचा कायापालट झाला। या मंदिरात विविध धार्मिक उत्सव 28 वर्षापासून साजरे केले जातात। या मंदिराची जी मूर्ती आहे ती ध्यानस्थ स्वरूपाची आहे। हातात जपमाळ आहे, रुद्राक्षाची जपमाळ मूर्तीच्या हातामध्ये आहे। मंदिराची मूर्ती ही सिद्धचक्रावर आहे आणि या पंचक्रोशीमध्ये या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणून मानलं जातं आणि भाविक या ठिकाणी भक्तिभावाने नवस करतात आणि तो नवस पूर्णही होतो। हे नवस त्या ठिकाणी ते फेडायला सुद्धा मोठी गर्दी करत असतात। गेल्या 28 वर्षापासून धार्मिक परंपरा पाळणारं मंडळ म्हणून श्री नीलमणी गणेश मंदिर या ठिकाणी ओळखलं जातं आणि आम्ही परंपरा पाळतो, आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो या ब्रीद वाक्याला घेऊन 28 वर्षापासून ही धार्मिक परंपरा सुरू ठेवली आहे। बरेच वर्षापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 4-5 वाजेपर्यंत मिरवणुका चालायच्या आणि आम्ही आमचं जे ब्रीद वाक्य आहे की आम्ही एक परंपरा पाळतो, आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो आणि त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत गणेश मूर्तीचं विसर्जन व्हावं, त्यासाठी आम्ही गेली 28 वर्षापासून आम्ही तो प्रयत्न करतोय आणि त्यामुळे सर्वांचा प्रशासनावरचा, पोलीस स्टेशनवरचा तो ताण हलका होतो आणि जवळजवळ 70 ते 75% गणपती जे आहेत मनमाडमधले, सार्वजनिक असो घरगुती असो, ते संध्याकाळच्या आत विसर्जन व्हायला लागलेले आणि आम्ही आमच्या ट्रस्टच्या वतीनं गणेश चतुर्थीला जन्माला आलेल्या मुलीला तिच्या नावानं आम्ही एक ठराविक रकमेची FD करतो आणि ती 21 वर्षाची मुलगी झाली का तिला त्या पद्धतीनं तिथे ते रिटर्न्स मिळतात। तर गावातील सर्व लोकांचा फार मोठ्या प्रमाणावर आम्हाला सपोर्ट असतो। आम्ही कुठल्याही प्रकारची वर्गणी कोणाकडून गावातून गोळा करत नाही, पण गावाचं सहकार्य फार मोठ्या प्रमाणावर असतं आणि त्यामुळे गावाच्या सहकार्यानं हा उत्सव मंदिराचं व्यवस्थापन चालू आहे।